थेट जाऊयात आपण आता धाराशिव जिल्ह्यामध्ये. इथे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदान पार पडते. काय नेमकी आत्ताची तिथली परिस्थिती आहे, काय वातावरण आहे, बघूया. धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या एकूण 55 जागांसाठी तर 110 पंचायत समिती गणासाठी निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. मी धाराशिव तालुक्यातील एका मतदान केंद्रावर आहे. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मतदार जे आहेत ते आता दाखल व्हायला देखील सुरुवात झालेली आहे. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवलेला आहे. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी धाराशिव जिल्ह्यामध्ये 1308 मतदान केंद्र आहेत. या ठिकाणी हे मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. जवळपास 11,45,888 मतदार जो आहेत तो आपला प्रतिनिधी जे आहेत तो निवडणार आहेत. तर जवळपास सगळीकडे पूर्ण तयारी जी आहे ती होताना पाहायला मिळते. जर आपण पाहिलं तर जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक जी आहे ती अत्यंत चुरशीची होताना कुठेतरी पाहायला मिळते. प्रचाराच्या तोफा या ठिकाणी धडधडताना पाहायला मिळाल्या होत्या. राज्यातील मोठ्या नेत्यांनी देखील सभा घेतलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. मात्र आता प्रत्यक्ष मतदान सुरू झालेलं आहे. 5:30 वाजेपर्यंत ही मतदान प्रक्रिया जी आहे ती चालणार आहे. त्यामुळे नेमकं यामध्ये कोण बाजी मारणार याचा निकाल देखील 9 तारखेला लागणार आहे. मात्र आता ही मतदान प्रक्रिया जी आहे ती सर्वत्र सकाळच्या सत्रात तरी शांततेत सुरू असताना आपल्याला पाहायला मिळते. बालाजी सुरवसे, साम टीव्ही, धाराशिव.